महत्त्वाचा विषय आहे. आज खरं तर 12 फेब्रुवारी या दिवशी रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन राजकीय विषयावर विशेषतः एकत्रीकरण दोन्ही गटांचं बोलू द्या ना, याबद्दल त्यांचा बोलणार विषय आहे होते. ना. मग पण आजची पत्रकार परिषद त्यांनी पुढे ढकलली. त्यांचं असं म्हणणं आहे की अपघाताची चौकशी आणि त्यामध्ये मुद्दे जे आम्ही उपस्थित केले ते सध्या महत्वाचे आहे. पण एकत्रीकरण हा जो विषय आहे, एका बाजूला 17 तारखेला शरद पवारांच्या पक्षाने बैठक बोलावलेली आहे. काय वाटतं? काल मुंबई महानगरपालिकेत महापौरांनी काय पदभार स्वीकारला. पदभार, आणि तो पदभार स्वीकारताना याच देही याची डोळी पाहण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचा संपूर्ण लवाजवा महापालिकेत उपस्थित होता. त्यांचं म्हणणं आहे महापौरांचं, मी ऐकलं की मुंबई भ्रष्टाचार मुक्त करू. 4 वर्षात भ्रष्टाचार कोणी केला? त्यांच्याच प्रशासकांनी, नगरविकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी नक्कीच चौकशी केली पाहिजे. मुंबई आम्ही सुरक्षित करू म्हणे महिलांसाठी बोलले आहेत ना. जर मुंबई महिलांसाठी सुरक्षित वाटत नसेल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे ते अपयश आहे. गृहमंत्री कोण आहे या महापौरांना तुमच्या माहीत पाहिजे. नवीन महापौरांना जे काल उपस्थित होते महापालिकेमध्ये, गृहमंत्री, त्यांची जबाबदारी आहे मुंबई सुरक्षित ठेवणं आणि करणं आणि महिलांना सुरक्षा देणं. हे का महापौरांचं काम आहे का? याचा अर्थ त्यांचं संपूर्ण गृह खातं मुंबईला सुरक्षित करण्यात, मुंबईच्या महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी आहे. आणि त्याच्याबद्दल मुंबईच्या महापौरांनी गृहमंत्र्याच्या दालनाबाहेर जाऊन ठाण मांडलं पाहिजे, ठिय्या आंदोलन केलं पाहिजे. करा, कामं करा. तुम्ही मुंबईच्या विकासाची दृष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही करा, जसे तिकडे मोदी म्हणतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, तसं इथे हे म्हणताय. या मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम सातत्यानं शिवसेनेनं केलं. हा चेहरा मोहरा मराठी असावा आणि त्याला विकासाची दृष्टी असावी, हे काम शिवसेनेनं केलेलं आहे. असली शिवसेनेनं, काल तिथं उपस्थित असलेल्या डुप्लिकेट शिवसेनेनं नाही. त्याच्यामुळेच काल मला आश्चर्य वाटलं की महापालिकेत येताना मोदीच्या घोषणा कसल्या देत आहे? काय संबंध काय? नशीब अडाणी घोषणा दिल्या नाही. मोदी म्हणजे अडाणी, त्याचा दुसरा अर्थ तो आहे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेब ठाकरेंची आहे. मुख्यमंत्री काय म्हणतात? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं मुंबईचा कारभार करू. म्हणजे काय करू? मराठी माणसाचा सत्यानाश करू, धारावी विकायला काढू, टोल नाके विकायला काढू, मदर्स डेअरी विकायला काढू, नानावटी हॉस्पिटल समोर जो पवन हंसचा भूखंड आहे, जिथे हेलिकॉप्टर्स उतरतात, खाजगी विमानं उतरतात, तो जवळजवळ 400 एकरपेक्षा जास्त एकरचा भूखंड आम्हाला हवाय असं गौतम अडाणींनी सरकारला कळवलं. एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन आहे, ती जागा आहे. अनेक वर्ष ती जागा केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची आहे. ती एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन सुद्धा गौतम अडाणीला देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार विचार करत आहे. हा काय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे का? जे मिस्टर फडणवीस जे सांगतायत आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं राज्य करू. मला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत का? कधी समजून घेतलेत का? ते त्याच्या बाजूला दुसरे होते. काय त्यांना बाळासाहेब ठाकरे माहिती? मुंबई विकायला काढल्या, जसं काल राहुल गांधी म्हटले देश विकायला काढलाय, भारत माता विकायला काढलेली आहे, तशी ही मुंबादेवीची, मुंबई मराठी माणसाची मुंबई ह्या लोकांनी विकायला काढलेली आहे. आणि आमचे नगरसेवक विरोधी पक्षात जरी असले तरी फडणवीस, मोदी आणि शहांचा आणि अडाणीचा मुंबई विकण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्ष आहे एअरपोर्ट अथॉरिटीच्या जमिनीवर. काल दिल्लीमध्ये मी सगळी माहिती घेतली त्या संदर्भात. केंद्र सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या जमिनी तुम्ही अशा प्रकारे एका उद्योगपतीच्या घशात घालताय का?
कोणाच्या भीतीपोटी का तुमची पण नावं आले आहेत एफिस्टन फाईलमध्ये म्हणून घाबरून जमिनी देत आहे. लक्ष आहे आमचं.